धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। उमरगा तालुक्यातील भुसणी बेरडवाडी येथे एका पतीने आपल्या पत्नी आणि मुलीचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात आता पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। उमरगा तालुक्यातील भुसणी बेरडवाडी येथे ही भीषण घटना घडली। आरोपी अजित वासुदेव यांनी पत्नी लिंबूबाई आणि मुलगी मानसी यांच्यावर झोपेत कुऱ्हाडीनं वार करत त्यांचा खून केला। घटनेनंतर आरोपी स्वतः मुरुम पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली। मुरुम पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 89W2026 मध्ये नागनाथ शंकर शेमले राहणार कासारशी शिवाडी यांनी त्यांची मुलगी नामे लिंबूबाई अजित वासुदेव तसेच त्यांची नात नामे मानसी अजित वासुदेव या दोघींचा मर्डर त्यांचे जावई नाव अजित वासुदेव यांनी केल्याबाबत पोलीस स्टेशनला दिनांक 7/4/2026 रोजी तक्रार दिली आहे। त्या तक्रारीमध्ये चौकशी केली असता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली। सदरचा गुन्हा हा आरोपीने त्याच्या पत्नीवर असलेल्या नेहमीच्या चारित्र्यावर संशयामुळे केल्याबाबत कबूल केले आहे। तसेच गुन्ह्यातील मयत त्याची मुलगी जी आहे मानसी ही पत्नीला मारत असताना उठल्यामुळे व आरडाओरडा करत असल्यामुळे तिला देखील मारल्याबाबत आरोपींनी कबूल केलं आहे। सध्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयामध्ये पोलीस कस्टडीसाठी सादर करत आहोत आणि मान्य पोलीस अधीक्षक मॅडम मान्य DYSP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहोत। या घटनेच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांचा मुलगा 3-3.5 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी होता, तो वाचलेला आहे। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर देखील त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे वडील यांनीच केल्याबाबत सांगितले आहे। आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हा खून करण्यात आलाय। पत्नीवर हल्ला करत असताना झालेल्या गोंधळाच्या आवाजाने झोपलेली लहान मुलगी जागी झाली आणि त्यामुळे आरोपीनं मुलीचाही खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दही फळे यांनी दिली आहे। संशयातून उभा राहिलेला हा दुर्दैवी आणि भीषण प्रकार, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।